आसाममध्ये पुरामुळे सध्या प्रचंड हाहाकार पाहायला मिळतोय। पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून आता ती 68वर पोहोचली आहे। 5 जिल्ह्यातील 5,24,000हून अधिक नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात अडकले आहेत। आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि शिवसागर या जिल्ह्यांमध्ये लाखो नागरिक बाधित झाले आहेत। गेल्या 24 तासात चराईदेव जिल्ह्यात पुराच्या पाण्यात बुडून 2 जणांचा मृत्यू झाला आहे। राज्याच्या पूर्व भागात असलेल्या चराईदेव जिल्ह्याला या पुराचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील जवळपास 2 लाख नागरिक बाधित झाले आहेत। याशिवाय शिवसागरमध्ये 1.5 लाखांपेक्षा जास्त तर जोरहाटमध्ये 1.25 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे। गेलाबिल बोल के जगह है, यहाँ काफ़ी कम से कम मतलब 150 जैसा घर है। सारा घर का आदमी अभी किसी का घर में रहने के लिए जगह नहीं है, पूरा पानी घर में घुस गया है। आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासन सध्या 4 जिल्ह्यांमध्ये 354 मदत छावण्या आणि मदत वाटप केंद्र चालवत असून यामध्ये 37,000हून अधिक बेघर नागरिकांना निवारा देण्यात आला आहे। आसामच्या विविध भागांमध्ये भारतीय सैन्य, NDRF, SDRF, अग्निशमन व आपत्कालीन सेवा आणि पोलिसांकडून बचाव कार्य वेगाने सुरू आहे। सध्या राज्यातील 763 गावं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत, तर 48,000 हेक्टरहून अधिक शेतजमिनीचं मोठं नुकसान झालं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झाल्याचं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे। या भीषण परिस्थितीमुळे संपूर्ण आसाममधील पशुपालन आणि कुक्कुटपालनालाही मोठा फटका बसला आहे। राज्यातील पूर परिस्थितीबाबत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी मृतांचा आकडा वाढेल अशी शक्यता वर्तवली आहे। Many people are not in a position to report us because we are disconnected from them. So I think that death toll and missing toll will increase only. What we have stated today, number will be bigger. Number will not it will not remain static. It will go up.